Hello everyone. Today we will learn simple English sentences that we use every day. So, first my introduction. My name is Harsha. आता आपण स्टार्टिंगला ग्रीट म्हणजे एखाद्या व्यक्तीला आपण भेटतो त्यावेळेस आपण कसे सेंटेन्सेस वापरतो म्हणजे काय बोललं पाहिजे ना आपण आपलं कॉन्व्हर्सेशन कसं असलं पाहिजे ते आपण स्टार्टिंगच्या पार्टमध्ये शिकणार आहोत. इंग्लिश बोलण्याने येते. त्याच्यामुळे इंग्लिश जे स्पोकन क्लास आहे, त्याच्यामध्ये आपण कुठल्याही प्रकारचं रायटिंग वगैरे करणार नाही आहोत. कुठले ग्रामर रूल्स शिकणार नाहीत. आपण ह्याच्यामध्ये फक्त बोलणार आहोत. मी तुम्हाला आजच्या क्लासमध्ये जे शिकवणार आहे, ते तुम्हाला आज तुमच्या डेली लाईफमध्ये ते सेंटेन्सेस यूज करायचे आहेत आणि बोलायचे आहेत. जर तुमच्याबरोबर कोणी बोलायला नसेल, तर तुम्ही स्वतःशी सुद्धा ते बोलू शकता किंवा आरशासमोर उभं राहून किंवा तुमच्या एखाद्या लहान भावाशी, तुमच्या मम्मीशी, तुमच्या वडिलांशी, आजोबांशी, आजीशी कोणाशीही बोलू शकता. असे सिंपल सेंटेन्सेस मी तुम्हाला आज शिकवणार आहे. जेणेकरून मोठ्यांना पण ह्याचा फायदा होतो. म्हणजे मोठ्यांना सुद्धा इंग्लिश बोलायची इच्छा असेल, तर ते सुद्धा हे सेंटेन्सेस वापरून इंग्लिशमध्ये सुधारणा करू शकतात बोलण्यामध्ये. त्यांचं पण एक स्वप्न पूर्ण होईल. सो लेट्स स्टार्ट. एखाद्या व्यक्तीला आपण भेटलो, त्यावेळेस आपण भेटल्यावरती आपण त्याला ग्रीटिंग करतो. म्हणजे त्याचं अभिवादन करतो. तर ते कशा पद्धतीने करायचं ते आपण पहिल्यांदा शिकूया. आता आपण आधी एखाद्या व्यक्तीला ज्यावेळेस भेटतो, त्यावेळेस स्टार्टिंगला त्याला हॅलो म्हणायचं. हॅलो. वेळ बघायची कुठली. तो जर आपल्याला सकाळी भेटला, तर त्याला गुड मॉर्निंग म्हणायचं. दुपारी भेटलेला असेल, तर त्याला गुड आफ्टरनून म्हणायचं. संध्याकाळी 4 ते झोपायची जी टायमिंग आहे, त्यावेळेस त्याला गुड इव्हनिंग म्हणायचं. आणि ज्यावेळेस आपण झोपायला जाणार, त्याच वेळेस गुड नाईट म्हणायचं. नाहीतर 7 वाजले, चला आता संध्याकाळ झाली, तर गुड नाईट म्हणायचं नाही. कधी पण ज्यावेळेस आपण म्हणजे आता झोपायला जाणार आहे आणि सकाळीच त्या व्यक्तीला भेटणार आहे ना, त्यावेळेसच त्याला गुड नाईट म्हणायचं. नाहीतर त्याला 4च्या नंतर जो काही वेळ असेल झोपायच्या आधी, त्यावेळेस त्याला गुड इव्हनिंगच म्हणायचं. सो आपण एखाद्या व्यक्तीला भेटलो, तर कसं बोलणार? हॅलो. आता दुपारची वेळ गुड आफ्टरनून. हाऊ आर यू? त्याला हे हे नक्की विचारायचं, "तू कसा आहेस? हाऊ आर यू?" तो म्हणणार, "आय एम फाईन. थँक यू." तुम्ही म्हणायचं, "यू आर वेलकम." हे झालं आपलं ग्रीटिंग. कुठल्या वेळेला काय बोलायचं हे सगळ्यालाच माहीत असतं. पण एक बेसिक म्हणून आपण हे भाग घेतला. कारण की प्रत्येक गोष्ट बेसिकपासून शिकवली ना, सोपी वाटली की आपल्याला त्याच्यामध्ये जास्त म्हणजे आपल्याला त्याच्यामध्ये जास्त एक्साइटेड वाटतं किंवा छान आहे बेसिकपासून मला तर हे येतं. मग मला तर बोलायला पण येणार म्हणून. नेक्स्ट. आता जे आपण डेली सेंटेन्सेस म्हणजे आपण आपण जे डेली लाईफमध्ये जे सेंटेन्सेस वापरतो. आपल्याला एखादी गोष्ट पाहिजे असेल. आता समजा तुम्हाला पाणी हवं आहे, तर कसं बोलणार? आय वॉन्ट वॉटर. पाहिजे आहे म्हणजे आय वॉन्ट मीसाठी म्हणतात आय. वॉन्ट म्हणजे पाहिजे आणि वॉटर पाणीला इंग्लिशमध्ये वॉटर म्हणतात. आय वॉन्ट वॉटर. आता मला भूक लागली आहे. आय एम हंग्री. आयच्या बरोबर नेहमी एम वापरायचा. ते आपण हळू-हळू रूलमध्ये मी तुम्हाला शिकवणार आहे. आय बरोबर काय वापरायचं, यू बरोबर काय वापरायचं, वी, यू, दे बरोबर काय वापरायचं. पण स्टार्टिंग पासून आपण बेसिक सेंटेन्सेस पासून करूया. म्हणजे तुम्हाला डेली लाईफमध्ये ते यूज करता येतील आणि जे आज शिकवणार आहे, ते तुम्हाला दिवसभरात बोलायचेच आहेत. पहिलं काय झालं? आय वॉन्ट वॉटर. आय एम हंग्री. आता तहान लागली. मग काय सांगणार? आय एम थर्स्टी. तहान लागणीला थर्स्टी म्हणतात. आय एम थर्स्टी. आता मला शाळेत जायचं आहे. आय वॉन्ट टू गो टू स्कूल. मला इंग्रजी शिकायचं आहे. आय वॉन्ट टू लर्न इंग्लिश. एखाद्याला आपण मदत मागतो. मराठीत आपण काय म्हणतो? कृपया मला मदत करा. इंग्लिशमध्ये आपण म्हणायचं प्लीज हेल्प मी. आता मला समजलं. त्यावेळेस आता टीचर आपल्याला विचारते शाळेत, डू यू अंडरस्टँड? हे सगळ्यांना माहिती आहे. त्यावेळेस आपण काय म्हणायचं? येस, आय अंडरस्टँड. किंवा एखाद्या व्यक्तीला नाही समजलं. आय डोंट अंडरस्टँड. आता बेसिक एखादी गोष्ट पाहिजे असेल तर काय म्हणायचं? मीला काय म्हणायचं? आई बरोबर काय वापरायचं? ते आपण आता ह्या सेंटेन्सेसमध्ये शिकलो. एकदा मी रिव्हिजन घेते आणि तुम्ही हे वाक्य आज घरी बोलायचेच आहेत. आय वॉन्ट वॉटर. आय एम हंग्री. आय एम थर्स्टी. आय वॉन्ट टू गो टू स्कूल. आय वॉन्ट टू लर्न इंग्लिश. प्लीज हेल्प मी. आय अंडरस्टँड. आय डोंट अंडरस्टँड. हे जे वाक्य आहेत, आपण आज 8 वाक्य घेतली. हे तुम्हाला आज घरी प्रॅक्टिस करायची आहे. आता स्मॉल कन्व्हर्सेशन. आता आपण जे डेली लाईफ असतं त्याच्यामध्ये आपण प्रत्येक वेळेस कुणाशी ना कुणाशी बोलत असतो. आता आपण एका सिंपल टॉपिक घेऊया. आपण रोज नवीन-नवीन एक टॉपिक घेऊन येणार आहोत. आज फर्स्ट डे आहे म्हणून आज एक सिंपल टॉपिक घेऊ. आता आपली आज पहिल्यांदा भेट झालेली आहे.
तर आता मी आज तुम्हाला विचारतो. हाऊ आर यू? सॉरी, पहिलं मी विचारणार, व्हॉट इज युअर नेम? तुम्ही सांगायचं, माय नेम इज, जे नाव असेल ते सांगायचं. हाऊ आर यू? आय एम फाईन, थँक यू. व्हिच क्लास आर यू इन? मग तुम्ही कुठल्या क्लासमध्ये आहात? आय एम इन क्लास 3rd, 4th, 5th, 6th. व्हेअर डू यू लिव्ह? आय लिव्ह इन पुणे किंवा ज्या ठिकाणी राहत असाल ते आय लिव्ह इन. आता मी एक ॲक्टिव्हिटी घेते. तुम्हाला तुमच्या वहीमध्ये लिहायचं आहे आज आणि मोठ्याने बोलायचं आहे लिहिता-लिहिता. स्टार्टिंगला आपली स्वतःची माहिती लिहायची नेहमी. तिथून सुरुवात केली की सगळं ईझी जातं. आपल्याबद्दल आपल्याला माहिती असणं खूप महत्वाचं असतं. तर पहिले लिहायचं माय नेम इज, जे तुमचं नाव असेल ते लिहायचं. आय एम डॅश डॅश इयर्स ओल्ड, म्हणजे तुम्ही किती वर्षाचे आहे? आय एम 10 इयर्स ओल्ड, 11 इयर्स ओल्ड, 13 इयर्स ओल्ड, 14 इयर्स ओल्ड. आय स्टडी इन क्लास 4th, 5th, 6th, जे काय असेल ते लिहायचं. आय लिव्ह इन पुणे, जे काय असेल ते लिहायचं. तुम्ही ज्या ठिकाणी राहता ते लिहायचं. आय लाइक, आता तुम्हाला एखादी गोष्ट आवडते त्यावेळेस काय म्हणायचं? आय लाइक. आय लाइक प्लेइंग, आय लाइक ईटिंग, आय लाइक डान्सिंग, आय लाइक सिंगिंग, आय लाइक टॉकिंग, आय लाइक वॉकिंग, आय लाइक रनिंग. जे आवडतं ते आय लाइक मध्ये बोलून टाकायचं. प्रॅक्टिस these sentences every day. The more you speak, the more confident you become. So, see you in the next class and please मी आज जेवढं शिकवलं त्याची जास्तीत जास्त प्रमाणात प्रॅक्टिस करा. मी अजून पुढच्या क्लासमध्ये जास्तीत जास्त सेंटेन्सेस घेऊन येणार आहे. स्टार्टिंगला आपण थोडंच घेतो कारण की जास्तीत जास्त सेंटेन्सेस घेतले, की आपल्याला ते लक्षात राहायला खूप अवघड जातं. म्हणजे आज मी एकदम बेसिक सेंटेन्सेस शिकवले. त्याची तुम्हाला आज पूर्ण प्रॅक्टिस करायची आहे. ते सेंटेन्सेस लक्षात ठेवायचे आहेत आणि आपल्या घरातल्यांशी किंवा आपल्या मित्रांशी आपण ते शब्द ते वाक्य बोलायचे आहेत. जेणेकरून आपली बोलण्याची जी टंग असते ना, आता आपण मराठी बोलून आपल्या टंगला तशी सवय झालेली असते. मग आपल्याला इंग्लिश बोलण्यासाठी ना, आधी तिला आपल्याला ट्रेनिंग द्यावं लागेल. त्याच्यामुळे ना, तुम्हाला डेली म्हणजे एक 5 मिनिटं एक कुठलं पण पुस्तक घ्यायचं आणि ते वाचायचं. त्याने काय होतं आपलं प्रोनन्सिएशन एकदम व्यवस्थित होतं. म्हणजे त्याच्यामध्ये तो पण भाग खूप महत्वाचा आहे. हळू-हळू व्होकॅब्युलरी वगैरे पण मी तुम्हाला डेली स्पोकनमध्ये थोडेसे एक 5-5 डेली व्होकॅब्युलरी पण सांगणार आहे. जेणेकरून कुठल्या शब्दाला काय म्हणतात ते सुद्धा तुम्हाला कळेल. त्याचबरोबर सेंटेन्सेस बरोबर ते कुठलं काय वापरायचं म्हणजे आय बरोबर काय वापरायचं बोलताना, यू असेल तर काय वापरायचं, ते पण मी पुढच्या भागामध्ये तुम्हाला सांगणार आहे. आज फक्त आपण ग्रीटिंग, स्वतःबद्दल माहिती कशी सांगायची, एका व्यक्तीला आपण भेटलो तर तिच्याबद्दल विचारपूस करताना काय बोलायचं, स्वतःबद्दल माय सेल्फ सांगताना काय सांगायचं हे आपण आज शिकलो. तर ते आज फक्त इंग्लिशमध्ये बोलण्याची प्रॅक्टिस करा आणि अ, जे तुम्ही बोलणार आहात ते वहीमध्ये न बघता लिहून काढलं तरी चालणार आहे. जेणेकरून तुमची प्रॅक्टिस होईल आणि इंग्लिश बोलण्याची आपली सवय अ, तयार होईल. म्हणजे इंग्लिश म्हणजे भीती हे आपण मनातून आपल्याबरोबर आपोआप हळू निघून जाईल. तर आजच्या क्लासमध्ये एवढंच. पुन्हा भेटूया पुढच्या क्लासमध्ये जास्तीत जास्त सेंटेन्सेस घेऊन ये. कुठल्या शब्दाला काय म्हणतात त्याची सुद्धा व्होकॅब्युलरी घेईन. थोडीशी रीडिंग सुद्धा घेणार आहे त्याच्यामध्ये. तर तुम्हाला डेली काय करायचं आहे, एक 5 मिनिटं जे सेंटेन्स शिकवले सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत 1-2 सेंटेन्सेस तरी डेली लाईफमध्ये यूज करायचे आहेत. थोडंसं 5 मिनिटं कुठलंही बुक घेऊन वाचायचं आहे. म्हणजे त्याने आपली जी टंग आहे ती ट्रेन होईल. ओके. धन्यवाद.